नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी मॅथ याचे पहिले 3 टॉपिकचे प्रॉब्लेम आन्सर पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौथा टॉपिक फ्रॅक्शन याचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. हा पेज नंबर 37. Using the tangram you made, find the answer for the following question. How many triangles are there in your tangram? तर या ठिकाणी 4 triangles. ओके, त्यानंतर पहा, are all the triangles same? या ठिकाणी no. Can you join 2 triangles to make a square? Yes. Can you join 2 triangles to make a larger triangle? या ठिकाणी yes. How many squares are there? How many quadrilaters? या ठिकाणी 1 square and 1 quadrilateral. ओके, पेज नंबर 39. पहा, या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे टेबल तो आपण कंप्लीट करून घेऊया. The number of times 1/4 is taken has been given. From that, show the diagrammatic presentation and write its common name. Okay? तर या ठिकाणी हाऊ मेनी टाइम्स दिले, त्यानंतर डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दिलेले, कॉमन नेम, नोटेशन म्हणजे फ्रॅक्शन आणि न्यूमिरेटर डिनोमिनेटर. या ठिकाणी चार्ट आपण कंप्लीट करून घेऊया 2 टाइम्स. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये मी 2 छोटे छोटे सर्कल घेते काढून आणि त्याचा एवढा भाग रंगवून घेते. ओके, हा या ठिकाणी कॉमन नेम येईल हाफ. त्यानंतर फ्रॅक्शन 2/4 is equal to 1/2. ओके, न्यूमिरेटर 2a आणि डिनॉमिनेटर 4. ओके, त्यानंतर पहा 3 टाइम्स. 3 टाइम्स 3/4. 3/4 3/4. ओके, त्यानंतर पहा 4 टाइम. 4 टाइम्स कॉमन नेम 1 होल. 1 होल. या ठिकाणी पहा न्यूमिरेटर 4
डिनॉमिनेटर 4. ओके. त्यानंतर 5 टाइम त्यामध्ये 1 होल प्लस 1. ओके. पहा आता कॉमन नेम पाहूया आपण. अँड क्वार्टर. ओके. त्यानंतर फ्रॅक्शन मध्ये न्यूमिरेटर 5 डिनॉमिनेटर 4. त्यानंतर या ठिकाणी पहा 6 टाइम 1 अँड हाफ. ओके. त्यानंतर पाहूया आपण कॉमन नेम 1 अँड हाफ. 1 अँड ओके. त्यालाच आपल्याला 1 अँड हाफ. ओके. या ठिकाणी न्यूमिरेटर 6 डिनॉमिनेटर 4. ओके. 7 टाइम 1 होल प्लस कॉमन नेम 1 अँड 3/4. ओके. हा फ्रॅक्शन 1 अँड 3/4. ओके. त्यानंतर न्यूमिरेटर 7 डिनॉमिनेटर 4. ओके. त्यानंतर 8 टाइम्स होल टू सर्कल. ओके. ओके. कॉमन नेम 2 होल. त्यानंतर फ्रॅक्शन 8/4 इज इक्वल टू 2. न्यूमिरेटर 8 डिनॉमिनेटर 4. 9 टाइम्स 2 होल प्लस 1/4. कॉमन नेम 2 अँड क्वार्टर. ओके. यालाच फ्रॅक्शन मध्ये 2/4 1/4. न्यूमिरेटर 9 डिनॉमिनेटर 4. पेज नंबर 40. Exercise. Show the given fraction in diagrammatic form. Write in numerical form and in words. 6/4 या ठिकाणी how many holes? 1 hole. How many parts? 2/4 part. ओके. त्यानंतर पहा रीड ॲज राईट ॲज. ओके. तर या ठिकाणी 1 अँड 2/4. 1 अँड 2/4. 1 अँड 2/4.
ओके. त्यानंतर पहा कॉमन नेम 1 and half. 1 and half. ओके. त्यानंतर पहा 7 quarter. या ठिकाणी हाऊ मेनी होल 1 होल. हाऊ मेनी पार्ट्स 3/4 पार्ट. त्यानंतर रीड ॲज राईट ॲज 1 and 3/4. या ठिकाणी 1 and 3/4. ओके. नंतर कॉमन नेम 1 and 3/4. 1 and 3/4. त्यानंतर पहा 3 halves 1 whole. 1/2 parts. Read as 1 and 1/2. 1 and 1/2. या ठिकाणी 1 and 1/2. ओके. त्यानंतर कॉमन नेम 1 and half. 1 and half. ओके. 3 waves and 1 quarter. या ठिकाणी पहा 1 whole. हाऊ मेनी पार्ट्स. तर या ठिकाणी 3/4. त्यानंतर रीड ॲज राईट ॲज 1 and 3/4. 1 and 3/4. ओके. कॉमन नेम तर या ठिकाणी 1 and quarter. 1 and 3/4. ओके. Complete the following table. Mixed fraction 2 and 1/4. Okay. 2 hours plus quarter hour 120 minutes plus 15 minutes is equal to 135 minutes. Okay. 3 and half year. या ठिकाणी आपण डायग्राम काढून घेऊ. 1 2 3 and half year. 3 and half year. Okay. Mixed fraction 3 and 1/2. Okay. Means 42 months. Okay. 1 and quarter dozen. 1 and quarter dozen. Okay. 1 and quarter dozen. Mixed fraction 1 and 1/4. Okay. Piece 15 pieces. Okay.
हा या ठिकाणी पेज नंबर 40 आपण पाहिलेला आहे. आता पेज नंबर 41. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड कम्प्लीट द टेबल. या ठिकाणी डायग्राम दिलेले आहेत. शेडेड पार्ट नोटेशन रीड ॲज, अनशेडेड पार्ट नोटेशन रीड ॲज आणि त्यानंतर कम्पेअर युजिंग डायग्राम. ओके. या ठिकाणी नोटेशन 3/4 रीड ॲज 3/4. ओके. त्यानंतर अनशेडेड पार्ट 1/4. ओके. Comparison 3/4 and 1/4. ओके. त्यानंतर पहा 1/2 read as 1/2. ओके. अनशेडेड पार्ट 1/2. 1/2. ओके. त्यानंतर हे इक्वल आहे पहा 1/2 इक्वल 1/2. ओके. या ठिकाणी 1 and 1/4 रीड ॲज 1 and 1/4. ओके. नोटेशन 3/4 रीड ॲज 3/4. ओके. या ठिकाणी 1 and 1/4 is bigger than 3/4. ओके. या ठिकाणी 2/3 2/3. नोटेशन 1/3 1/3 2/3 या ठिकाणी 1/3. ओके. त्यानंतर 3/4 3/4. ओके. अनशेडेड पार्ट 1/4. 1/4. ओके. 3/4 या ठिकाणी 1/4. 3/4 is B. ओके. त्यानंतर पहा 2/4 2/4 अनशेडेड पार्ट 2/4 2/4 2/4
या ठिकाणी पण 2/4 इज इक्वल टू, दोन्ही सारखेच आहेत. ओके. त्यानंतर पहा 7/8, 7/8. ओके. अनशेडेड पार्ट 1/8, 1/8. 7/8 is big than 1/8. Okay. Color the indicated part for the given figures. 2/4 parts. या ठिकाणी मी अशा प्रकारे रंगवून घेते. याचे 2 भाग तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये रंगवायचे. ओके. नंतर 4/6 पार्ट. 4/6 part. Okay. 1/4 part. थ्री अपॉन 4 पार्ट. या ठिकाणी मी पार्ट याच्या आधी पाडून घेतो. ओके. Okay. For the given figures, write the color part in form of fraction. या ठिकाणी पहा हे पार्ट्स आहेत 18, त्यापैकी रंगवलेले आहेत 9, म्हणजेच आपल्याला 1/2 पण लिहिता येते. ओके. या ठिकाणी 18 रंगवलेले आहेत 6, त्यालाच आपण 1/3. ओके. नंतर या ठिकाणी पहा 18 प्लस रंगवलेले 3 आहेत. 1/6. ओके. Circle the part of the given set that matches the fractions. Okay. 1/2. त्या ठिकाणी 4 दिलेले आहेत, ते सर्कल तुम्ही करून घ्यायचे. मी या ठिकाणी लिहिते फक्त 2 पेन्स. ओके. त्यानंतर 3/4. 1 2 3 4 5 6 7 8 ऍपल्स दिलेले आहेत, म्हणून 6 ऍपल्स. 3/5. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 is equal to 6 balls. Okay. 2/4 of 4 pencils. 2 pencils. पहा या ठिकाणी तुम्हाला 2 पेन्सिलला सर्कल करून घ्यायचं आहे. ओके. गोल करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण चौथी मॅथ याचा जो काही चौथा टॉपिक होता त्याची पण आपण आन्सर पाहिलेले आहेत. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.